जय जगदंब नमो आदेश. मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. शारदीय नवरात्र उत्सव तोंडावरती येऊन ठेपलेला आहे आणि या निमित्ताने नवरात्रीच्या संबंधी आपण सविस्तर माहिती द्यावी, घटस्थापनेची माहिती द्यावी, यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. मुळामध्ये घटस्थापना कशी करावी हा विधी अगदी साधा सोपा आहे. तो अगदी 5 मिनिटांमध्ये समजावून होईल सुद्धा. परंतु काही भक्तांचे प्रश्न असे आहेत की आम्ही यंदा पहिल्यांदाच नवरात्रीची घटस्थापना करतोय, त्यामध्ये आम्हाला आदी ते अंतपर्यंत अगदी सविस्तर सर्व विधी समजावून सांगा. काही जणांचे नवरात्रीच्या संबंधी भरमसाठ असे प्रश्न आहेत. काही जणांच्या मनामध्ये कुतूहलाचे प्रश्न आहे, काही जणांच्या शंका आहे. तर आज कुतूहल, शंका आणि सर्व गोष्टींचं निराकरण जेवढं शक्य होईल तेवढं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये करायचा माझा प्रयत्न राहील. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा, नक्की बघा. बघा, सुरुवातीला विषय येतो तो म्हणजे नवरात्रीच्या घटस्थापनेचा. साधारणतः वर्षामधून 4 वेळेला नवरात्री येते. आता यापैकी 2 प्रगट नवरात्री असतात तर 2 अप्रगट नवरात्री असतात. त्यापैकी प्रगट नवरात्रीमध्ये चैत्र नवरात्र उत्सव आणि शारदीय नवरात्र उत्सव येतं. चैत्र नवरात्रोत्सव म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून अर्थातच गुढीपाडव्यापासून ते चैत्र शुद्ध नवमी म्हणजे तर रामनवमीपर्यंत, पाडवा ते रामनवमी. आता हे चैत्र नवरात्र याबरोबर दुसरं जे आहे शारदीय नवरात्र. शारदीय नवरात्रामध्ये शारदा मातेची पूजा 3 दिवसांसाठी कुलधर्म कुलाचारानुसार काही ब्राह्मण आणि उच्च कुलांमध्ये केल्या जाते, त्यामुळं त्याला शारदीय नवरात्र असं म्हटलं जातं. आणि हे नवरात्र अश्विन महिन्यामध्ये असतं, म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत असं एकूण 9 दिवसांचा हा उत्सव असतो. या उत्सवाला अनन्यसाधारण असं महत्त्व सुद्धा आहे, कारण आपापल्या कुलाच्या कुलस्वामिनीचं व्रत या 9 दिवसांमध्ये पकडण्यात येतं. आता ते उपवासाचे प्रकार कसे, उपवास कसे करावे, कुठल्या कुठल्या पद्धतीनुसार करता येतील, त्यातून काय मोकळीका घेता येतील, याबद्दलही आपण पुढे बोलूया बरं का. बघा, जगदंबा देवीने किंवा आदिशक्तीने दैत्यासोबत जे भयानक युद्ध केलं, हे युद्ध एकूण 9 दिवस चाललं. दसऱ्याच्या दिवशी जगदंबेने सीमोल्लंघन करून दैत्याचा वध केला आणि त्या ठिकाणी स्वतःची विजय पताका लावली. आणि या विजय पताकेचा उत्सव म्हणून विजयादशमी साजरा करण्यात येतो, अशी एक कथा आहे. 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणजेच दसरा अर्थातच विजयादशमी असतो. विजय ज्या दिवशी मिळाला अशी ती दशमी, प्रभू रामचंद्राने रावणाचा वध केला तो दिवस असो, की आई जगदंबेने महिषासुराचा वध केला तो दिवस असो, परंतु दुष्ट शक्तीवरती दैवीय शक्तीने मिळवलेल्या विजयाचं ते प्रतीक आहे. आता हा जो दसरा आहे हा 10व्या दिवशी असतो. आधी येतात ते 9 दिवस. या 9 दिवसांमध्ये आपण साधारणतः कुलधर्म कुलाचार कसा करावा याबद्दलही माहिती घेऊया. घटस्थापना कशी करावी हे सुद्धा बघूया. बघा, कुलधर्म कुलाचाराच्या बाबतीमध्ये सांगायचं झाल्यास गाव तशी रीत आणि रीत तशी पद्धत, म्हणजे प्रत्येक घराण्याची पद्धत दुसऱ्या कुटुंबापेक्षा आपल्याला भिन्न भिन्न आढळते. जसं महाराष्ट्रामध्ये 9 दिवसामध्ये जगदंबेची घटस्थापना करतात. काही कुटुंबामध्ये घटस्थापना करत नाहीत, तर 9 दिवस कुलस्वामिनीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर किंवा तिचा टाक असेल त्याच्यासमोर अखंड दिवा लावण्यात येतो. काही घराण्यांमध्ये देवीची मूर्ती सुद्धा नसते, देवीचा टाक सुद्धा नसतो, देवीचा फोटो सुद्धा नसतो, तर त्यांच्या घराच्या भिंतीवरती कुंकवाने किंवा शेंदराने किंवा अष्टगंधाने त्या ठिकाणी एक त्रिशूळाची आकृती काढण्यात येते किंवा एक मंदिराची आकृती काढण्यात येते आणि त्याच आकृतीला कुलस्वामिनीचं प्रतीक मानून तिच्या समोर 9 दिवस दिवा लावला जातो. ही प्रथा फार मोजक्या घराण्यांमध्ये आहे. माझ्याकडे काही जण स्वतःच्या समस्या घेऊन येत होते, त्यापैकी एक मारवाडी समाजाचे होते. त्यांच्या कुळामध्ये मी ही पद्धत पाहिली की पाढाय माता नावाच्या एका कुलस्वामिनीला, जी राजस्थानमध्ये स्थित आहे, ती त्यांची कुलस्वामिनी होती आणि त्या कुलस्वामिनीचा त्यांच्या घरावरती कोप झालेला होता, कारण ते तिचा कुलाचार करत नव्हते. त्या कुलस्वामिनीचं नाव माझ्या मुखातून निघलं की पाढाय माता नावाच्या देवीचा कुलाचार बाकी आहे. आणि मग ते म्हटले की हो, आम्ही जुन्या पिढीमध्ये त्या देवीचं करत होतो, आमचे आई वडील वारल्यापासून आम्ही काही नवरात्राचा कुलाचार करत नाही. साहजिकच माझी उत्सुकता जागृत झाली. मी विचारलं, म्हटलं एवढं काय अवघड आहे, घटस्थापना करायची आणि उपवास पकडायचे, देवीच्या मूर्तीची पूजा करायची. ते म्हटले आमची पद्धत पूर्ण वेगळी आहे.
म्हटलं कशी, मला सांगाल का? त्यांनी मला सांगितलं, सर आमच्यामध्ये पाढाया मातेची मूर्ती नसते, फोटो नसतो, टाक नसतो, चित्र नसतं. तर आम्ही घरच्या सुवासिनीच्या हाताने ओल्या कुंकवाने स्वतःच्या देवघराच्या भिंतीवरती एक त्रिशूळाची आकृती काढतो आणि एक झेंड्याची आकृती काढतो, एक मंदिरावजा घुमटाची आकृती काढतो आणि या 3 आकृत्यांनाच पाढाय माता कुलस्वामिनी मानून तिलाच हार, फूल, पेढा वगैरे इत्यादी वाहतो आणि 9 दिवस तिच्यासमोर अखंड दिवा जाळतो आणि उपवास पकडतो. घटस्थापना आमच्यामध्ये करत नाहीत. आणि मला हे अत्यंत रोचक वाटलं. त्यांनी त्यांच्या इतर जातभाईच्या घरामध्ये जे ते देवघरापाशी प्रतिमा कोरलेली होती त्याचे मोबाईलमध्ये फोटो सुद्धा दाखवले. त्यामुळे ही एक नवीन पद्धत मला माहीत झाली. कुलधर्म कुलाचाराच्या बाबतीमध्ये बोलायचं झाल्यास नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये काही घराण्यांमध्ये चक्री पूजेचा मान असतो. खास करून खानदेशामध्ये चक्री पूजा घालण्यात येते. तर आज्ञा हो विसर्ग्या हो, आज्ञा हो विसर्ग्या हो अशा पद्धतीचा घोष देत आई सप्तशृंगी मातेच्या नावाने किंवा कानबाई मातेच्या नावाने, श्री रेणुका देवीच्या नावाने अशी ही पूजा घालण्यात येते. चक्री पूजेमध्ये पूर्ण चक्रव्यूहासारखी रचना खाद्यपदार्थांची आणि 5 प्रकारच्या धान्यापासून करण्यात येते आणि त्यामध्ये निरनिराळे फराळाचे, तळणीचे आणि गोडधोड पदार्थ ठेवण्यात येतात. तुम्ही यूट्यूबवरती सुद्धा आई जगदंबेची चक्री पूजा जर असं सर्च केलं तर अनेक पद्धतीच्या पूजा तुम्हाला बघायला मिळतील. ही स्पेशल खानदेशाची एक खासियत आहे. फार मोजक्या कुटुंबांमध्ये ही पूजा करण्यात येते. हाही एक कुलधर्म कुलाचाराचाच भाग आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये काही घराण्यांमध्ये तिखट आणि मीठ वर्ज्य केलं जातं. म्हणजेच त्या ठिकाणी मीठ खायचं नाही आणि मिरची किंवा लाल तिखट यांची सुद्धा चव घ्यायची नाही. तर मग त्या ठिकाणी निव्वळ तिखट मीठ विरहित पदार्थ खाऊन 9 दिवस काढायचे असाही कुलधर्म कुलाचार पाळण्यात येतो. मग चपात्या बनत असतील त्यामध्ये मीठ टाकल्या जात नाही. कोणी उपवास पकडला असेल तर त्यांच्या उपवासाच्या पदार्थामध्ये मीठ आणि तिखट नसतं, तर गूळ, शेंगदाणे किंवा दूध, आत्या फळे इत्यादी आहार 9 दिवस घेण्यात येतो. स्वयंपाक जरी करत असले तरी तो स्वयंपाक बिना तिखट मिठाचा करून 9 दिवस खाल्ला जातो, अशी सुद्धा पद्धत आहे. आता ही प्रत्येक प्रांतानुसार प्रत्येक घराण्याची पद्धत निरनिराळी असू शकते. जसं आमच्या देऊळगाव राजा शहरामध्ये एका कुटुंबामध्ये एक पद्धत होती. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये हे कुटुंब काय करायचं की स्वतःच्या देवघरातील सर्व देवांना उचलायचं, त्यांना तांदूळाच्या बरणीमध्ये ठेवायचं आणि ही बरणी स्वतःच्या लॉकरमध्ये ठेवून लॉकरला बाहेरून कुलूप घालायचे. 9 दिवस देवांना बाहेर काढत नसे. ना त्या देवाला दिवा राहायचा, ना अगरबत्ती राहायची, ना घटस्थापना व्हायची. 9च्या 9 दिवस सर्व देव कुलपामध्ये बंद. जेव्हा ते माझ्यासमोर येऊन बसले त्यांना सुद्धा प्रचंड अडचणी होत्या. त्यांच्या अडचणी जेव्हा मी शोधायचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात आलं की यांच्यावरती श्री तुळजाभवानी देवीचा कोप आहे आणि तिचा कुलाचार होत नाही. मी त्यांनाही तेच विचारलं, कुलस्वामिनीचं नवरात्र बसवता की नाही? ते म्हटले आमच्यामध्ये नवरात्रच नाही. म्हटलं मग तुम्ही काय करता? त्यांनी सांगितलं आम्ही 9 दिवस लॉकरमध्ये सर्व देव बंद करतो, थेट दसऱ्याला बाहेर काढतो. म्हटलं अशी पद्धत का? त्यांनी सांगितलं पूर्वीच्या कुळामध्ये कोणीतरी व्यक्तीने आत्महत्या करून घेतली होती. त्यावेळेच्या लोकांनी असं ठरवलं, त्या भावकीच्या लोकांनी, की आपल्या नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी कुटुंबातील मुख्य व्यक्तीने आत्महत्या केल्यामुळे आता आपण 9 दिवस कुठल्याही देवाची पूजा करायची नाही. त्यामुळे ती पद्धत सुरू झाली. कारण त्या काळातलं जे काही असेल, परंतु पद्धत मात्र चुकीची होती. त्यामुळे मी त्यांना ती पद्धत मोडीत काढायला लावली आणि त्या कुटुंबामध्ये ज्यांचं आडनाव घाटेकर होतं त्या कुटुंबाच्या घरामध्ये आता माझ्या माहितीनुसार त्यांनी पूर्ण व्यवस्थितपणे इंट्रोडक्शन घेऊन माझ्या सर्व सूचनांचं पालन करून घटस्थापना सुरू केलेली आहे. कुटुंबही सध्या सुखी आहे. काही कुटुंबांमध्ये अशी पद्धत मी बघितली की नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कलश 9 दिवस न मांडतात, 3च दिवसांचा मांडतात, 5च दिवसांचा मांडतात. आमच्या देऊळगाव राजा शहरामध्ये सुद्धा डोंगरे आडनावाच्या काही व्यक्तींच्या घराण्यांमध्ये ही पद्धत होती. त्यांच्या घरामध्ये 5व्या माळीला घटस्थापना व्हायची. घटस्थापनेची पद्धतही निराळी होती. ते तांब्या घ्यायचे, तांब्यामध्ये पाणी ओतायचे आणि तो तांब्या 5व्या माळेला म्हणजे ललिता पंचमीच्या दिवशी
देवघरासमोर ठेवून द्यायचे आणि त्या तांब्याला कुठल्याही प्रकारची पानं लावल्या जात नसे, खाली माती टाकल्या जात नसे, धान्य पेरलं जात नसे किंवा त्याला माळी सुद्धा सोडल्या जात नसे. म्हणजे आपण पिण्याचा पाण्याचा तांब्या जसा भरून ठेवतो तसा तांब्या भरून 5व्या दिवशी ठेवायचे, 9व्या दिवशी उचलायचे. आणि आमच्या कुटुंबाची हीच पद्धत आहे असं ते मानत होते. ही पद्धत मी त्यांची मोडीत काढून त्या ठिकाणी पूर्ण 9 दिवस त्यांना घटस्थापना करायला लावली. माझ्या पद्धतीनुसार व्यवस्थित त्यांना माझ्या हाताने घटस्थापना पहिल्या वर्षी करवून दिली आणि सांगायला अभिमान वाटतो की आता जवळपास 7वं 8वं वर्ष असेल ते व्यवस्थितपणे घटस्थापना साग्रसंगत पद्धतीनुसार करतात. आता बघा, ज्या काही आपण एवढ्या मोठ्या पद्धती बघितल्या, या पद्धतीबद्दलही पुढे बोलूया. काही जण नवरात्रीचा उपवास सोडताना मांसाहार करतात, मांसाहारी नैवेद्य देवीला दाखवतात, स्वतः मांसाहारावरती उपवास सोडतात. काही जण होम हवनामध्ये मांसाचे तुकडे टाकतात. हे सुद्धा काही घराण्यांमध्ये पद्धत आहे. ऐकायला जरी वेगळं वाटलं तरी मी हे डोळ्यांनी बघितलेलं आहे, त्यामुळे मला माहिती आहे. तर हे सर्व योग्य की अयोग्य याबद्दल सुद्धा बोलूया. आता वळूया घटस्थापना कशी करायची. मी मगाशीच सांगितलं, कुळ बदललं की रीत बदलते, रीत बदलली की पद्धत बदलते. पण एक सर्वसामान्य पद्धतीनुसार आपण लक्षात घेऊया की घटस्थापना जे पहिल्यांदाच करत असतील त्यांनी कशी करावी, किंवा जे करत असतील पूर्वापार पद्धतीनुसार परंतु त्यांना त्यातली योग्य पद्धत माहीत नाहीये, अशांसाठी सुद्धा आपण पद्धत सांगूया. बघा, घटस्थापनेच्या दिवशी सकाळीच घरातील सर्व सदस्यांनी उठून शुचिर्भूत व्हावं, स्नान करावं, स्वच्छ धुतलेले कपडे घालावे, कपाळावरती कुंकुम तिलक लावावा, घरातील कुलस्वामिनीला नमस्कार करावा, इतर देवी देवतांना, इष्ट देवी देवतांना, आपल्या गुरूंना सुद्धा नमस्कार करावा, आई वडील आणि ज्येष्ठांना नमस्कार करावा. त्यानंतर पवित्र शेतामधील वाघोरी आणावी. आता वाघोरी म्हणजे काय, तर काळ्या मातीला वाघोरी असं म्हणतात. पवित्र शेतामधील काळी माती आणावी. पवित्र शेत या शब्दाचा अर्थ काय, माती जिथून तिथून पवित्रच आहे, परंतु काही शेतांमध्ये दफनभूमी असते, काही शेतांमध्ये स्मशानभूमी असते, काही शेतांमध्ये समाध्या बांधलेल्या असतात. अशा ठिकाणची माती न घेता जे सुपीक रान आहे अशा सुपीक रानाची काळी माती अर्थातच वाघोरी आणावी. माती घरी आणल्यानंतर घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कुठला आहे त्या मुहूर्तावरतीच आपण घटस्थापना करण्याचा प्रयत्न करावा. हा घटस्थापनेचा शुभ मुहूर्त तुम्हाला पंचांगावरती किंवा गुगलवरती सुद्धा मिळून जाईल. आता तुम्हाला त्या ठिकाणी स्थापना करायची आहे, जर ती मुहूर्तामध्ये होत नसेल तर काय करावं, तर विचलित होण्याची गरज नाही. बऱ्याच प्रसंगांमध्ये मुहूर्तावरती स्थापना होत नाही, किंवा जे सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ असतात नवरात्रीचे, त्यांच्यामध्ये देवीची मूर्ती आणणे, बसवणे, पुजाऱ्याला यायला कधी उशीर होतो, पाशीर होतो, अशा प्रकरणामध्ये सर्व माफी असते, फक्त भक्तीला प्राधान्य असतं. त्यामुळे उशीर होत असेल तरी काही हरकत नाही, जसा वेळ मिळेल तशी घटस्थापना करावी. आपण जो यजमान आहे, यजमान म्हणजे घरातील कर्ता पुरुष आणि महिला, किंवा घरातील एखादा कुमारिका मुलगी किंवा एखादा अविवाहित मुलगा सुद्धा घटस्थापना करू शकतो. घरामध्ये कोणी सुवासीन किंवा यजमान नसेल तर विधवा महिला सुद्धा घटस्थापना आणि सर्व कुलधर्म कुलाचार करू शकतात. तर घरच्या मुख्य कर्त्या व्यक्तीने आसनावरती बसावं. स्वतःच्या देवघराच्या समोर 2 विड्याची पानं, त्यावर 1 रुपयाचं नाणं आणि 1 सुपारी, याला मूळ लावणे असं म्हणतात, हे मूळ साहित्य देवासमोर ठेवावं. पानाच्या विड्याचा देठ देवाकडे ठेवावा, टोक स्वतःकडे ठेवावं. हळद कुंकू अर्पण करून थोड्याशा अक्षता वाहून नमस्कार करावा आणि सर्व देवी देवतांना आवाहन करावं की मी आई जगदंबेची, कुलस्वामिनीची घटस्थापना करत आहे. आपण सर्वांनी त्या घटाच्या अवतीभोवती रहिवास करावा आणि कृपादृष्टी माझ्यावरती राहू द्यावी, अशी प्रार्थना करून आपण घटस्थापनेला सुरुवात करावी. जमिनीवरती किंवा एखाद्या ताटामध्ये किंवा जी तुमची कम्फर्टेबल जागा असेल त्या जागेवरती आपण मातीची वेदिका स्थापन करावी. वेदी म्हणजे काय, तुम्ही त्या ठिकाणी एक मातीचा ढिगारा करून त्या ढिगाऱ्याला चौकोनी आकार देऊ शकता, षटकोनी आकार देऊ शकता किंवा गोलाकारही आळा करून ठेवू शकता. आम्ही गोलाकार ठेवतो, वेदी वगैरे तयार करत नाही, सरळ मातीचा ढिगारा ठेवतो, त्यालाच वेदी म्हणतो. या मातीच्या ढिगाऱ्याच्या मध्यभागी खोलगट गड्डा करून त्या गड्ड्यामध्ये आपण कलश ठेवावा. हा कलश कुठला असावा, तर बऱ्याच घराण्यांमध्ये मातीचा कलश ठेवण्याची पद्धत आहे, त्याला सुगड असं सुद्धा म्हणतात. बऱ्याच घराण्यांमध्ये पितळेचा किंवा तांब्याचा कलश ठेवण्याची पद्धत आहे. तांब्याचा किंवा पितळेचा कलश ठेवा किंवा मातीचा घडा ठेवा, दोनही चालतं. परंतु आपण पितृपक्षामध्ये स्वतःच्या पितरांना जो
घडा दाखवतो किंवा ज्या मातीच्या कलशावरती आपण पित्रांचं पूजन करतो तो नवरात्रीला अजिबात चालत नाही, हेही लक्षात घ्यावं. बऱ्याच जणांच्या घरामध्ये जर पित्रांचे ते कळशे उरलेले असतील, ज्याला आमच्या इकडं केळी म्हणतात, आता केळी हा इकडचा शब्द आहे बरं का, पित्राच्या तर्पणासाठी पूजनासाठी जे ते मातीचं मडकं वापरण्यात येतं त्याला केळी म्हणतात. तशा केळीची घटस्थापना देवीला चालत नाही, स्पेशल वेगळं आणावं. हा कलश ठेवावा, मातीचा असो, तांब्याचा असो, स्टीलचा असो, पितळेचा असो. याच्यामध्ये या कलशामध्ये आपण थोड्याशा अक्षदा टाकाव्या, 1 रुपयाचं सुट्ट नाणं टाकावं, 1 सुपारी टाकावी, हळद आणि कुंकू टाकावं. देवीच्या घटामध्ये दुर्वा टाकू नये असं माझं मत आहे बरं का. काही जण टाकत असतील तर हरकत नाही, पण मला जेवढं ज्ञान आहे की भगवतीच्या पूजनामध्ये दुर्वा वर्जित आहे, त्यामुळे जगदंबेच्या कळसामध्ये दुर्वा टाकू नये. त्यानंतर आपण त्या कळसामध्ये जर असेल शक्य तर काही जण सोन्याची अंगठी टाकतात, कोणी सोन्याचा मणी टाकतात. ते नाही टाकलं तरी सुद्धा चालतं. हळद, कुंकू, 1 रुपया आणि सुपारी एवढं साहित्य पुरेसं आहे. काही जण नवरात्रीच्या कलशामध्ये लिंबू सुद्धा सोडतात बरं का, हिरवं लिंबू सोडतात. काही जण नवरात्रीच्या कलशाच्या पाण्यामध्ये कडुलिंबाची डहाळी टाकतात. तर याबद्दलही सांगतो. ज्यांची उपास्य देवता श्री महाकाली आहे किंवा यल्लम्मा देवी आहे, यल्लम्माच्या भक्तांनी किंवा महाकालीच्या भक्तांनी नवरात्रीच्या घटस्थापनेच्या कलशामध्ये 1 काडी किंवा 1 डहाळी लिंबाची कडूपानाची सोडली तर अतिशुभ आहे. टाकली तरी चालते, नाही भेटली तर हरकत नाही. त्यानंतर या कलशाला आपण 5 आंब्याची पानं लावावी किंवा नागवेलीची पानं लावावी. आंबा किंवा नागवेली दोनही पानं त्या ठिकाणी शुभ आहे. आम्रपल्लव म्हणजे आंब्याच्या 5 पानांचा डगळा ठेवला तरी सुद्धा चालतो, परंतु तो व्यवस्थितपणे दिसेल की नाही यामुळे सुट्टी पानं तोडून लावलेली केव्हाही चांगली. 5 पानं लावल्याच्या नंतर आपण या कलशावरती ताम्हनाची स्थापना करावी. म्हणजेच एखादी तांब्याची किंवा पितळेची प्लेट ठेवावी. या प्लेटमध्ये तांदूळ टाकावे आणि या तांदूळाच्या वरती 3 सुपाऱ्या ठेवून या सुपाऱ्यांच्या जवळच एक नारळ आडवा ठेवावा. ताम्हनामध्ये 3 सुपाऱ्या, 3 सुपाऱ्यांच्या पाठीमागे आडवा नारळ. किंवा आपण थेट कलशावरती पानं मांडून झाली की त्यावरतीच नारळ ठेवून द्यावा, जसा आपण मंगल कलश पुसतो तसा. तर आमची पद्धत ही आहे की आम्ही 5 पानांच्या वरती थेट कलश लावतो. आता मला बऱ्याच जणांनी सांगितलं की गुरुजी तुम्ही ताम्हन ठेवून त्यावरती सुपाऱ्या ठेवून त्यामध्ये आडवा नारळ ठेवावा, ती पद्धत योग्यच आहे, परंतु पूर्वापार पद्धतीनुसार माझे परमपूज्य गुरु परशुराम नाना यांची जी मी घटस्थापना पाहिली की नारळाच्या म्हणजे घटालाच नारळ लावलेला, तर मी तीच पद्धत स्वीकारली आहे. त्यामुळे मी ताम्हन ठेवत नाही वैयक्तिक. आता या ठिकाणी तुम्ही दोन्हीपैकी कुठलीही पद्धत फॉलो करू शकता. सोपी पद्धत ही आहे की पानाला तुम्ही नारळ लावावा. आता काही कुळांमध्ये बघा नवरात्रीच्या ह्या कलशाला नारळ लावला जात नाही, तर घटावरती पंती ठेवण्यात येते आणि ती पंती 9 दिवस पेटवतात. काही ठिकाणी अशी पद्धत आहे. काही ठिकाणी काहीही न लावता फक्त 5 आंब्याची पानं किंवा नागवेलीची पानं लावून त्याचं तोंड उघडच ठेवलं जातं आणि त्यामध्ये माळी सोडल्या जातात. तर मला या ठिकाणी सांगायचं आहे, कलशाला केव्हाही मुख असावं, मुखविरहित कलश असू नये. त्यामुळे कलशाचं मुख म्हणजेच नारळ असतो. नारळ नसेल तर ताम्हन ठेवावा, तो नसेल तर त्यावरती एखादी मोठी पंती ठेवून तिच्यामध्ये नारळ ठेवावा, पण वरती नारळ किंवा ताम्हन आणि त्यामध्ये सुपारी असावीच असावी. मोकळा रिकामा उघडा कलश तो असू नये. उघड्या कलशामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची ऊर्जा निर्माण होणार नाही. बऱ्याच कुळांमध्ये ही पद्धत असेल तर त्यांनी सुधरवून घ्यावं. आता ज्यांच्यामध्ये नारळाची पद्धत नाही आणि त्यांना तो बसवायचा आहे, त्यांनी काय करावं, तर सरळ सकाळी जेव्हा आपण 2 विड्याची पानं आणि 1 सुपारी कुलस्वामिनी समोर किंवा देवघरासमोर ठेवू, तेव्हाच हात जोडून प्रार्थना करावी की एवढे दिवस आमच्या कुळामध्ये कलशाला नारळ लावत नव्हते किंवा ताम्हन ठेवत नव्हते, या वर्षीपासून आम्ही ताम्हन ठेवणार आहोत किंवा नारळ लावणार आहोत, पण नारळ आम्ही ठेवणारच आहोत, अशी मनोभावे प्रार्थना करून आपण ती पद्धत बदलावी. त्या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे मोकळीक असते. आता असं असतं, परिस्थितीनुसार मनुष्याने चांगलं चांगलं घेत जावं. जे जे चांगलं स्वीकारता येईल, जे जे चांगलं आपल्याला ॲक्सेप्ट करता येईल, त्याचा वापर करता येईल, ते तंत्रज्ञान, विज्ञान किंवा ती माहिती संकलित केलेली आपण आपल्या आयुष्यामध्ये वापरावी. त्यामुळे आपलं आयुर्मान सुधारतं.
आपल्या जुन्या काळातील पूर्वजांनी ज्या काही पद्धती लावल्या त्यांचं राहणीमान हे त्या काळामध्ये वेगळ्या परिस्थितीमध्ये होतं. वस्तूच्या उपलब्धतेमध्ये फार प्रमाणावरती कमी होत्या. वस्तू सहज उपलब्ध होत नसे. जे साहित्य आहे त्यामध्ये भागवण्याची पद्धत लागली होती. याशिवाय सर्वांचा मुख्य व्यवसाय शेती असल्यामुळे शेतीच्या कामांमध्येच ईश्वर शोधणे ही त्यांची प्रधानता होती. या कामामुळे त्यांना कुलधर्म, कुलाचार, नीटनेटकेपणाने पूजा यासाठी फारसा वेळ मिळत नसे. या गोष्टींमुळे आज बऱ्याच कुटुंबांमध्ये घटस्थापनेच्या बाबतीमध्ये अनेक विचित्र प्रकार सुद्धा पाहायला मिळतात. त्यापैकीच एक विचित्र प्रकार मी तुम्हाला सांगतो, जो मी 2 ठिकाणी बघितला. जालना जिल्ह्यामधील एक गाव आहे आणि सिंदखेड तालुक्यामधील एक गाव आहे. त्या गावाची नावं मी घेणार नाही, परंतु दोनही गावांच्या ठिकाणी प्रसिद्ध देवीची मंदिरं आहे. जालना जिल्ह्यामध्ये रेणुका देवीचं मंदिर आहे आणि सिंदखेड तालुक्यामध्ये श्री तुळजाभवानीचं मंदिर आहे. तिथे मला नवरात्रीमध्ये बोलावणं आलं. मी दर्शनासाठी गेलो. तिथलच्या विश्वस्तांनी माझा सत्कार वगैरे ठेवला होता, तो मी स्वीकारला. मी देवीच्या मंदिरामध्ये बघितलं आणि लक्षात आलं की देवीच्या मंदिराच्या आतमध्ये असा एक हातभर खोलीचा एक खड्डा खणलेला होता आणि तो साधारणतः 3 बाय 4 असं ते अंतर असावं. त्या खड्ड्यामध्ये काही कलश ठेवलेले होते घटस्थापनेचे. त्या कलशावरती आणखीन दुसरे कलश होते, त्यावर आणखीन तिसरे कलश होते. अशा कलशाच्या 3-3 रांगा एकावर एक उतरण रचून ठेवल्यासारख्या होत्या. त्याला कुठल्याही माळी सोडलेल्या नव्हत्या. त्या कलशापैकी काही कलशांना पानं होती, तर एकामेकांवर कलश ठेवल्यामुळे ती पानं तुटून खाली पडली होती. मी साहजिक विचारलं, म्हटलं तुमच्या इथे ही उतरंड ठेवण्याची पद्धत कशी काय? ते म्हटले ती उतरंड नाहीये, ती नवरात्रीची घटस्थापना आहे. म्हटलं हो अशी कशी? ते म्हटले आमच्या गावामध्ये रेणुका देवीचं मंदिर असल्यामुळे गावातील कोणीही व्यक्ती स्वतःच्या घरी घटस्थापना करत नाही. सर्व गावच्या महिला येतात, आपापल्या घरचा घट आणून इथेच देवीच्या मंदिरामध्ये ठेवतात आणि नवमीच्या दिवशी हे सर्व घट विसर्जन केले जातात. त्यामुळे कोणाच्याही घरामध्ये वैयक्तिक घटस्थापना नाही, कोणाच्याही घरी माळा सोडल्या जात नाहीत. आणि इथे जे घटस्थापना केली जाते, इथे सुद्धा कुठला गट कुठल्या महिलेचा याची खूणच नाही, कारण एकावर एक 3 गट रचलेले आहे आणि 50-100 गट त्या गड्ड्यामध्ये आहे. त्यामुळे मग महिला येतात आणि जो घट दिसेल त्या घटामध्ये पाणी ओतून चालल्या जातात. आता या प्रकारामुळे पाणी ओतून ओतून काही घट ढासळून ते फुटतात. पाण्याचा चिखल तयार होतो, खाली मातीचा रबडा तयार होतो, पवित्र मंदिरामध्ये दुर्गंधी सुटते. मला त्या ठिकाणी अतिशय जास्त तो प्रकार पाहून किळस आली. मी त्यांना सांगितलं ही पद्धत चुकीची आहे, ही पद्धत मोडीत काढा. निदान त्या मंडळाचं आभार यासाठी मानेल की जे विश्वस्त मंडळ होतं त्यांनी स्वतःची घटस्थापना स्वतःच्या घरामध्ये वेगवेगळी सुरू केली आणि देवीच्या मंदिरातील स्पेशल देवीचा वेगळा घट बसायला सुरुवात केली. पण गावातील इतर सर्व सदस्य आजही त्या मंदिरात जातात, एकामेकांच्या घटावर आपले घट ठेवतात, ते फुटतात, तुटतात, तिथे घाण होते. सिंदखेड तालुक्यामध्ये जे तुळजाभवानीचं मंदिर होतं, तेथलचा धक्कादायक प्रकार तो असा दिसला की एशियन पेंट म्हणून जी आपण 100 मिलीची पेंटची बॉटल आणतो ती एवढीच असते बघा अशी. 100 मिली पेंटची रिकामी डबी, त्या रिकाम्या डबीला 5 पानं आंब्याची लावलेली आणि त्या डब्बीच्याच खाली माती टाकलेली आणि ती डब्बी अशी ठेवलेली आणि वरती एक दोरा बांधून त्याच्यामध्ये माळ सोडलेली. मला वाटलं हा कोणीतरी लहान लेकरांनी भातुकलीचा खेळ रचलाय. मी विचारलं, म्हटलं हे काय लेकरांनी केलं का? ते म्हटले नाही, बायांनी घट बसवलाय. म्हटलं असं पेंटच्या डब्बीमध्ये घट बसवतात? हो म्हटले, शेताच्या कामामधून रिकाम पण नसतं, जसा वेळ भेटला तशा बाया येतात आणि पूजा करून निघून जातात. मग मी निरखून त्या मंदिरामध्ये बघितलं. दिवाळीमध्ये आपण जी बोळकी वापरतो लक्ष्मीपूजनाला, काही जणांनी त्या बोळक्याचा घट तयार केला होता, काही जणांनी एशियन पेंटच्या डब्बीचा घट तयार केला होता. मला अक्षरशः क्यू आली आणि मी त्या ठिकाणच्या सदस्यांना समजावून सांगितलं, पण ते म्हटले आम्ही आमच्या घरी व्यवस्थित घटस्थापना करतो, गावच्या महिलांसोबत आम्ही बोलू शकत नाही, कारण त्यांची हीच पद्धत पहिल्यापासून चालत आलेली आहे. त्यामुळे मला वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये काही जणांची मन दुखली असेल तर दुखू द्या, पण यामुळे देवाची कृपा नाही, देवाचा कोप होऊ शकतो. तो काही भातुकलीचा खेळ आहे का? अहो, तांब्याचा लोटा, पितळेचा लोटा किंवा साधा स्टीलचा लोटा तुमच्या घरामध्ये असेलच ना. तो नसेल तर 20-25 रुपयाचा मातीचा कलश विकत आणायला कसली हरकत आहे? आणि व्यवस्थितपणे घटस्थापना केल्यापासून तिच्यातून जी ऊर्जा मिळते, त्या ऊर्जेमुळे आपल्या कुलस्वामिनीची, इष्टदेवीची, जगदंबेची कृपा
आपल्या कुटुंबावरती, लेकरा बाळावरती राहणार आहे. मग आपण ती विधी व्यवस्थितपणे लक्ष लावून, जीव लावून का करू नये? खास करून ग्रामीण भागांमध्ये जिथे असे प्रकार चालत असतील त्यांना हात जोडून विनंती आहे, सागर संगीतपणे पूजा करायचा प्रयत्न करा. फारसं कसलंच साहित्य ह्या घटस्थापनेला लागत नाही. मूळ मुद्द्यावरती वापस येतो. आपण सांगत होतो की मातीमध्ये आपण कलश ठेवला, त्याला 5 पानं लावली, त्यावरती तामण किंवा सुपाऱ्या ठेवल्या आणि किंवा नारळ ठेवला. आता जे ते आजूबाजूची वेदी आहे म्हणजेच मातीचा ढिगारा आहे, या ढिगाऱ्यामध्ये आपण 9 प्रकारची धान्य किंवा 7 प्रकारची धान्य किंवा 5 प्रकारची धान्य, 5 प्रकारची ही टाकण्याची पद्धत आहे, 7 धान्य टाकण्याची ही पद्धत आहे, 9 धान्य टाकण्याची ही पद्धत आहे. आम्ही साधारणपणे 9 प्रकारच्या धान्याची भेसळ करून ती टाकतो नवदुर्गांचं प्रतीक म्हणून, परंतु वेळ प्रसंगी आपण 5 धान्य एकत्र करून सुद्धा टाकू शकतो, ज्यामध्ये गहू, ज्वारी, हरभरा, मूग, मटकी, त्या ठिकाणी जोंधळे, बाजरी इत्यादी आपण त्यामध्ये धान्य घेऊ शकतो. आता ही सर्व धान्य अशी एकत्र करून आपण त्यामध्ये टाकली की हो, आणखीन एक प्रश्न, नवरात्रीच्या हे जे काही कलश आहे या कलशाच्या या धान्यामध्ये काळे उडीद असू नये असं मी परशुराम नानांकडून ऐकलेलं आहे. काही ठिकाणी काळे उडीद टाकतही असतील, त्या प्रथेला मी चुकीचं म्हणणार नाही, शेवटी धान्य धान्य आहे. पण तो नानांनी जे सांगितलं किंवा काळे उडीद असू नये त्यामुळे मी सांगतोय, त्यामुळे आम्ही पर्सनली काळे उडीद अवॉइड करतो, वापरत नाहीत, वर्ज्य करतो. परंतु 9 धान्य एकत्र करून त्या याच्यामध्ये पेरली जातात. आता बघा, जो कलश ठेवलाय त्या कलशाच्याच डोक्यावरती मंडपी बांधण्यात येते. आता ही जी मंडपी आहे ही मार्केटमध्ये सहज विकत सुद्धा मिळते. या मंडपीला आपण 9 दिवसाच्या 9 माळा ह्या कलशावरती सोडायच्या असतात. पहिल्या दिवशी नागवेलीच्या पानांची माळ करून ती सोडण्यात येते. आता माळ करण्याची पद्धत ती काय, तर पानाला छिद्र न पाडता त्या पानाचा देठ हा अलगदपणे पक्क्या गाठीमध्ये गुंफण्यात येतो. अशी 9 पानं, 7 पानं किंवा 11 पानं साधारणतः घेतली जातात आणि तशा माळी सोडल्या जातात. पहिल्या दिवशी नागवेलीच्या पानाची माळ वाहिली जाते. 5व्या दिवशी त्या ठिकाणी आमच्या इथे लवंगाची माळ वाहण्यात येते. 7व्या दिवशी वेलदोड्याची माळ वाहण्यात येते. आणि इतर दिवशी मग ज्या कुठल्या झाडाची पानं, फुलं आपल्याला हाताशी लागली त्या सुगंधित झाडांची पानं, फुलं किंवा पवित्र झाडांची पत्री आपण त्यांची माळ तयार करून ती सुद्धा घटाला सोडू शकतो. काही ठिकाणी असं मानतात की तुळशीच्या मंजुळा किंवा तुळशीच्या पानांची माळ कळसाला सोडू नये किंवा घटाला सोडू नये, परंतु मी या मताचं खंडन करतो. ते यासाठी, लोक म्हणतात की विष्णू भगवानाची तुळस असल्यामुळे ती देवीला चालत नाही. मग मला त्या लोकांना एक प्रश्न विचारायचा आहे. पहिले मी माझं सांगतो. आम्ही तुळशीच्या पानांची माळ देवीला वाहतो, तुळशीच्या मंजुळांची माळ सुद्धा देवीला वाहतो. त्याचं कारण असं की स्वतः भगवान विष्णूनेच जगदंबेच्या पोटी अवतार घेतलेला आहे. भार्गवराम कोण होते? परशुराम भगवान कोण आहेत? परशुराम भगवान स्वतः महाविष्णूचा 6वा अवतार आहे. स्वतः साक्षात विष्णू भगवान आहे, जे रेणुका मातेच्या पोटी जन्मले. मग ज्या आईच्या पोटून जन्म घेतला त्या भगवान विष्णूला प्रिय असणारी तुळस ही जगदंबेला चालणार नाही का? तुम्हीच सांगा. आमच्या जळगाव राजामध्ये श्री बालाजी महाराजांचं फार प्रसिद्ध देवालय आहे. बालाजी महाराजांच्या मंदिरामध्ये बालाजी महाराज अर्थातच विष्णू भगवान आहेत आणि रेणुका मातेला बालाजी महाराजांची आई मानण्यात येतं. ज्या वेळेला बालाजी महाराजांचा पालखी सोहळा असतो आणि मूळ बालाजीची मूर्ती पालखीमध्ये बसवण्यात येते तेव्हा बालाजीचं सिंहासन रिकामं झालेलं असतं. या बालाजी महाराजांच्या रिकाम्या सिंहासनावरती जगदंबा रेणुका मातेचा तांदळा ठेवण्यात येतो, म्हणजेच तिच्या मुलाच्या जागेवरती आईला बसवण्यात येतं. कारण परशुराम तेच बालाजी, बालाजी तेच परशुराम, तेच भगवान विष्णू. आणि आमच्या बालाजी महाराजांना रोजच्या हजार तुळशीच्या पानांच्या माळा आणि त्या ठिकाणच्या मंजुळा वाहण्यात येतात. मग त्या ठिकाणी असणाऱ्या रेणुका मातेला सुद्धा त्या वाहिल्या जातातच ना. त्यामुळे देवीला तुळस चालत नाही किंवा देवीला तुळशीच्या मंजुळा चालत नाही ही भ्रामक समजूत आहे, असं काहीही नाही. हा, आपल्याला ग्रंथांमध्ये वाचायला मिळतं की देवीला दुर्वा वाहू नयेत, परंतु वेळ प्रसंगी आपण गौरी पूजनामध्ये दुर्वा आणि आघाड्याने गौरीची पूजा करतो, ती सुद्धा देवीच आहे. त्यामुळे कुठलं हे वर्ज ते वर्ज असं न धरता जे हाताला लागेल ते भोळ्या भक्तिभावाने अर्पण करावं. ती जगदंबा आई आहे, स्वीकारते. असो, आता 9 दिवस आपण ज्या 9 माळा सोडतो या माळांमध्ये जर आपल्याला पहिल्या दिवशी
नागवेलीच्या पानाची, 5व्या दिवशी लवंगाची, 7व्या दिवशी वेलदोड्याची अशी माळ करणं शक्य नसेल तर काय, आपण सरसकट 9 दिवस कुठल्याही फुलावाल्याकडे उकाडा लावून किंवा ऑर्डर देऊन त्याच्याकडच्या आयत्या फुलांच्या माळा सुद्धा कळसाला सोडू शकतो, त्या सुद्धा चालतात. आता आपण वळूया की नवरात्रीच्या दिवसांमध्ये जगदंबेच्या मूर्तीची पूजा आणि इतर देवांच्या मूर्तीची पूजा करावी की नाही, आणि ती करावी तर कशी करावी. बघा, जेव्हा आपण नवरात्रीच्या घटस्थापना करतो, घटस्थापनेच्या अवतीभोवती नागवेलीची पानं मांडली जातात आणि या नागवेलीच्या पानांवरती आपल्या देवघरातील देवीच्या मूर्ती किंवा टाक हे ठेवावे. परंतु मूर्ती आणि टाक ठेवताना ते बैठ्या स्वरूपीमध्ये ठेवावे. टाक हा पातळ असतो त्यामुळे तो झोपवला तर हरकत नाही, पण जी मूर्ती असते ती मूर्ती बैठ्या स्वरूपामध्येच ठेवावी. मी या ठिकाणी अतिशय जाणीवपूर्वक बोलतो की काही केंद्रांमध्ये जिथे काही तोडगी ताडगी शिकवली जातात काही देवांच्या यांच्या नावाने, अशा केंद्रांमध्ये शिकवलं जातं की कलश स्थापना झाली की त्या कलशाच्या अवतीभवती देवी देवतांच्या मूर्ती नागवेलीच्या पानावरती झोपवून ठेवाव्यात, कारण म्हणे देवी देवता झोपी गेलेले असतात. आणि त्या केंद्रांचं ऐकून हजारो माई बहिणी स्वतःतील देवघरातील मूर्त्या चक्क झोपवून राहिले. कुठल्याच देवी देवतेची मूर्ती अशी झोपवायला चालत नसते. एकमेव महाराष्ट्रामधील श्री तुळजाभवानी माय अशी आहे की तुळजाभवानी मातेच्या मूर्तीला वर्षातून 3 वेळेला निद्रा देण्यात येते आणि मूळ मूर्ती झोपवण्यात येते. परंतु तुळजापूर सोडता इतर कुठल्या क्षेत्रांमध्येही देवीची मूर्तीला झोपवल्या जात नाही. त्यामुळे आपल्या देवघरातील मूर्त्या झोपवणे हा अतिशय चुकीचा प्रकार आहे, तो कृपया करू नये. कोणी केंद्रवाल्यांनी सांगो, केंद्र प्रमुखांनी सांगो किंवा कोणत्या सेवेकऱ्यांनी सांगो, मूर्त्या झोपवणे योग्य नाही. नवरात्रीमध्ये जगदंबा 9 दिवस घटावरती बसलेली आहे, जागृत ज्योती स्वरूपामध्ये आहे, जाज्वल प्रगट स्वरूपामध्ये आहे. तिला आपण झोपवणार कसं? झोपवणं योग्य आहे का? तुम्हीच मला सांगा. मूर्त्या झोपवू नये, त्या बसवाव्यात. आता बघा, नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या मूर्तीला आणि इतर मूर्त्यांची पूजा करायला चालतं का? काही घराण्यांमध्ये म्हणतात 9 दिवस देवीला पाणी चालत नाही, त्यामुळे 9 दिवस देवीच्या मूर्तीला अंघोळ घालू नये, देवीच्या मूर्तीला पाणी लावू नये किंवा तिची पूजा करू नये. हा पद्धत किंवा हा प्रकार चुकीचा आहे, हे मी या ठिकाणी गांभीर्यपूर्वक सांगतो. 9ही दिवस आपण देवीच्या मूर्तीला स्नान घालू शकतो किंवा घालावं. उलट दह्या दुधाने पंचामृताने अभिषेक घालावे. 9च्या 9 दिवस अभिषेक करावा, कारण हाच जगदंबेचा महाउत्सव आहे. हाच तिचा त्या ठिकाणी घोष करण्याचा, तिला स्नान घालण्याचा, तिचा अभिषेक करण्याचा महापर्व आहे. अशा महापर्वामध्ये तिच्या पूजेपासून तिला वंचित ठेवणे आणि इतर वेळेला पूजा करणे कितपत सुसंगत आहे? त्यामुळे मूर्तीला पाणी लावायला चालतं, देवीच्या मूर्त्यांना अंघोळ घालावी, छानपैकी अभिषेक करावा आणि दररोज देवीची घंटी वाजवून जशी आपण दैनंदिन पूजा करतो तशी पूजा षोडशोपचारे करावी, निदान पंचोपचारे तरी करावी. आणि बघा ना, आपण जर म्हणत असू की देवीच्या मूर्तीला पाणी लावलेलं चालत नाही, मग श्री तुळजापूर, श्री माहूरगड, श्री सप्तशृंगगड किंवा कोल्हापूर अशा मूळ 3.5 पीठांच्या शक्तिपीठांमध्ये 9 दिवसामध्ये देवीला स्नान घालण्यात येतं की नाही? देवीचा 9 दिवस अभिषेक होतो की नाही? दररोज देवीची वस्त्र बदलली जातात की नाही? उलट दिवसातून 3-3 वेळेला देवीची वस्त्र बदलून तिचा महाअभिषेक करण्यात येतो. तिला पुरणपोळीचाच नैवेद्य दररोज दाखवण्यात येतो. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये भक्तांना उपवास असतो, जगदंबेला नाही. जुन्या काळातील व्यक्ती सांगतात की देवीला 9 दिवस उपवास असतो. अहो, जगदंबेने जेव्हा दैत्यासोबत महायुद्ध केलं त्या काळामध्ये ती भुकेलेली होती आणि तिच्या त्या त्यागाचं, भक्तासाठी तिने केलेल्या त्या पराक्रमाचं कौतुक म्हणून आज आपण 9 दिवसांचे उपवास धरतो. जगदंबेला उपवासी ठेवण्यामध्ये काय अर्थ आहे? तिला मात्र षड्रस अन्नाचा नैवेद्य रोजच्या रोज दिला तरी सुद्धा चालतो. हा तो विषय वेगळा आहे की घरातील कर्त्या पुरुषांना किंवा महिलांना जर उपवास असेल आणि त्या उपवासाचे पदार्थ बनवत असतील तर आपण जे खाणार तेच जगदंबेला दाखवणार. म्हणून जर फराळाचे पदार्थ दाखवत असतील तर ते योग्यच आहे. परंतु ज्यांच्या घरामध्ये नित्य अन्न शिजतं त्यांनी अन्नाचा नैवेद्य दाखवायला कसलीच हरकत नाही. पूजा सुद्धा करावी, अंघोळ सुद्धा घालावी, देवीच्या मूर्त्यांनाही घालावी, इतर देवी देवतांची सुद्धा पूजा करावी, अन्नाचा नैवेद्य सुद्धा दाखवावा. देवीला उपवास नसतो. आता आपण येऊया नवरात्राच्या उत्थापनाकडे. उपवासाबद्दलही बोलणारच आहे बरं का, पण पहिले कलशाच्या उत्थापनाकडे येऊया.
उत्थापनाच्या आधी 2-3 महत्त्वाचे विधी असतात. त्यापैकी एक असतो फुलोरा बंधन. तर फुलोरा कसा बांधावा, तो कसा तयार केला जातो, त्यामागची काय आख्यायिका आहे, यावरती अतिशय सविस्तर व्हिडिओ मी मागच्या वर्षी तयार केला होता. याही वर्षी शक्य असल्यास आपण एखादा व्हिडिओ त्यावरती पुन्हा बनवूया. त्यामध्ये मी फुलोऱ्यावरती सविस्तरपणे बोलेलच. तात्पुरतं इतकं लक्षात घेऊ की साधारणपणे ललिता पंचमीला म्हणजेच 5व्या माळेला किंवा सप्तमीला म्हणजे 7व्या माळेला फुलोरा बांधण्याची पद्धत असते. काही कुटुंबांमध्ये अष्टमीला सुद्धा फुलोरा बांधतात. काही जणांमध्ये शेवटी फक्त महानवमीला बांधतात आणि उतरवतात. आपापल्या कुळाची आपापली पद्धत आहे. पंचमीला बांधा, सप्तमीला बांधा, अष्टमी किंवा नवमीला बांधा, काहीही हरकत नाही. आता पुढच्या विषयावरती आपण येऊया की नवरात्रीचा उत्थापन करत असताना होम हवन नेमकं कितव्या दिवशी केलं पाहिजे. तर अष्टमीला साधारणतः होम हवन सुरू होऊन नवमीला बलिदान होतं आणि पूर्णाहुती होते. म्हणजे अष्टमी आणि नवमी अशा जोड तिथीवरती होम हवन शक्तिपीठांवरती होत असतं. अष्टमीला होम प्रज्वलित होतो, महानवमीला त्याची समाप्ती होते. परंतु आपण घरगुती लघु स्वरूपामध्ये जर होम हवन करणार असू तर तो अष्टमीच्या रात्री केलेला सुद्धा चालतो आणि महानवमीला केला तरी सुद्धा चालतो. आपण आपापल्या परीनुसार तो करावा. होम हवन करण्यासाठी आपल्याला पुरोहित मिळत नसेल तर तो घरच्या घरी कसा करावा याचे सुद्धा काही व्हिडिओ मागच्या वर्षी आपण तयार केले होते. त्या व्हिडिओची लिंक या ठिकाणी मी आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर तुम्ही या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या ठिकाणी फुलोरा कसा करतात, त्याची काय पद्धत आहे, काय आख्यायिका आहे, हाही व्हिडिओ बघू शकता. आणि घरच्या घरी होम हवन पूजा विधी कशी करावी हा सुद्धा व्हिडिओ, त्याची मांडणी बघू शकता. नक्की बघावं. आता बरेच जण म्हणतात की डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय, आम्हाला कळत नाही. तर बघा, व्हिडिओच्या खाली तुम्ही क्लिक केलं की मोर शब्द येतो. मोर शब्दावरती क्लिक केलं की तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स दिसतो. तरीही जर कोणाला ते कळत नसेल तर मग मी त्या दोनही व्हिडिओच्या लिंक आजच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा लिंक करून देतो. ज्यांना डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करता येत नाही त्यांनी कमेंट बॉक्समधून त्या व्हिडिओच्या लिंक बघून त्यावरती जाऊन क्लिक करून बघावं. आता बघा, नवरात्रीचा उपवास कुठल्या दिवशी सोडावा. तर हा उपवास त्या दिवशी अष्टमीला काही जण सोडतात, काही जण नवमीला सोडतात, काही जण दशमीला सोडतात. योग्य पद्धत कुठली. तर महानवमीची पूर्णाहुती झाल्यावर उपवास सोडणे ही योग्य पद्धत आहे असं मी मानतो. जेणेकरून नवरात्रीच्या 9 माळा पूर्ण होतात, 9 दिवस उपवासही पूर्ण होतात आणि जगदंबेचे 9 दिवस आणि 9 रात्र पूर्ण झाल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला त्याचं पूर्ण फळ मिळतं. काही ठिकाणी 7व्या माळेला उपवास सोडतात, 8व्या माळेला सोडतात, 9व्या माळेला सोडतात. ती आपापल्या कुळाची पद्धत आहे. पण खरं आपण तो महानवमीला किंवा दसऱ्याच्या दिवशी सोडावा. दसऱ्याला उपवास सोडला तरी सुद्धा चालतो. आता आपण येऊया उपवासाकडे. बघा, उपवास म्हणजे नेमकं कसं करावं, काय करावं. बघा, नवरात्र शब्द तयार झाला 2 शब्दांच्या संधीपासून. नव आणि रात्र म्हणजे 9 दिवसांच्या 9 रात्री. या 9 दिवसांच्या 9 रात्रींमध्ये आपण उपवास करणारे जे व्यक्ती असतील तर घरातील कर्त्या स्त्रीने किंवा पुरुषाने, विवाहित किंवा अविवाहित, कुमारिका किंवा कोणीही अगदी त्या ठिकाणी ज्याच्या मनामध्ये श्रद्धा असेल तो व्यक्ती हे उपवास पकडू शकतो. हे उपवास पकडत असताना आपल्याला त्या ठिकाणी काही गोष्टी लक्षामध्ये ठेवायच्या आहेत. त्या अशा की उपवासाची कुठलीही एकच पद्धत आपण फॉलो करावी. काही घराण्यांमध्ये तिखट मीठ वर्ज्य केलं जातं, मग त्यांनी ते पाळावं. काही घराण्यांमध्ये 9 दिवस कणकेचे धपाटे करून खाल्ले जातात. आता उपवासाला खरं पाहता कणिक चालत नाही, पण त्यांची पद्धतच अशी की रोज धपाटेच खायचे, एकच टाइम खायचे, पण गव्हाच्या पिठाचे धपाटे करून खायचे. मग त्यांनी त्यांची पद्धत पाळावी. म्हणजे एक वेळ उपवास करावा, दिवसभर त्या धपाट्यावरती राहावं, उपभुक्त राहावं, उपवाशी राहावं. काही घराण्यांमध्ये पोहे खाण्याची पद्धत आहे. हे मला कसं माहिती, तर माझ्याकडे उदगीर शहरामधून एक ताई वाऱ्या करण्यासाठी यायच्या. त्या म्हणायच्या की आमच्यामध्ये सकाळी पोहे आणि रात्री धपाटे करून खाल्ले जातात आणि 9 दिवस आम्ही पोहे आणि धपाट्यावरच राहतो. ठीक आहे, त्यांची सुद्धा पद्धत त्यांच्या ठिकाणी योग्यच असेल, आपण तिला नाव ठेवू नये. परंतु सर्वसाधारणपणे महाराष्ट्रामध्ये असं मानतात की या 9 दिवसांच्या काळामध्ये ज्या व्यक्तीला उपवास असेल त्या व्यक्तीने उपवासाचे पदार्थ खावे. मग साबुदाण्यापासून बनलेले भगरीचे पदार्थ, राजगिऱ्याचे पदार्थ, शिंगाड्याच्या पिठाचे पदार्थ इत्यादी पदार्थ खावे. हल्ली तर
जे काही खाद्य संस्कृतीचे चॅनल आहेत त्या चॅनलवरती एवढ्या भारी भारी रेसिपी आणि पाककृती बघायला मिळतात. उपवासाचे आप्पे, उपवासाची इडली, उपवासाचा ढोकळा, उपवासाची कचोरी, उपवासाचे पराठे, उपवासाच्या पुऱ्या, उपवासाचे पंचपक्वान्न. मला कधी कधी प्रश्न पडतो, बनवणाऱ्या महिलांचं अभिनंदन, त्या अतिशय जास्त सुगरण आहेत, त्या फार सुंदर पदार्थ बनवतात. पण जर एवढे भारी भारी पदार्थ उपवासाचे बनवून खायचे असतील, मग 9 दिवस उपवास धरून खरंच काही फायदा आहे का? मी वैयक्तिक असं मानतो की तुम्ही कुठलाही पदार्थ खावा, पण तो थोडासाच खावा आणि पोटाला जास्तीत जास्त त्या ठिकाणी आराम द्यावा. 9 दिवस आपल्या आतड्यांना विश्रांती द्यावी. एकादशी आणि दुप्पट खाशी असं करून चालणार नाही किंवा तसं करू नये. आणि नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये साबुदाण्याचा वापर सुद्धा कमी ठेवावा, कारण साबुदाणा चिकट असतो, त्याने पोटामध्ये वातुळ रोग निर्माण होतो, त्याबरोबर आतड्यांचे रोग सुद्धा संभवतात. अनेक जणांना ॲसिडिटी म्हणजेच आम्लपित्ताचा त्रास सुद्धा साबुदाण्यापासून होतो. त्यामुळे वरईचा भात म्हणजेच भगर असेल, भगरीचे पदार्थ असतील, भाकरी असतील, भगरीच्या पिठाचे डोसे असतील किंवा भगरीच्या पिठाचं थालीपीठ असेल, आपण ते पदार्थ करून ते खाऊ शकतो. या नवरात्रीच्या उपवासाला कुठल्या कुठल्या भाज्या चालतात तर बघा, आपण लाल भोपळ्याची भाजी बनवून त्या ठिकाणी ती खाऊ शकतो. आलूची भाजी तर आपण खाऊ शकतो. उपवासाला त्या ठिकाणी काकडी काही जण खातात, काही जण खात नाहीत. तर आमच्या इकडे काकडी खात नाहीत. टमाटर म्हणजे टोमॅटो सुद्धा खात नाहीत, काही भागांमध्ये खातात. भेंडीची भाजी बऱ्याच ठिकाणी खाल्ल्या जाते, पण काही ठिकाणी ती खाल्ल्या जात नाही. तर जे काही आपल्या भागामध्ये असेल ते आपण आपल्या पद्धतीनुसार त्या ठिकाणी पाळावं. परंतु तुम्ही जे काही खात असाल त्यामध्ये एक विशेष सूचना, नवरात्रीचे उपवासकर्त्या उपासिकेने किंवा उपासकाने किंवा त्या ठिकाणी व्रतधारकाने लिंबू अजिबात 9 दिवस खाऊ नये. लिंबू हा बळी आहे, लिंबू हा दैत्याचा घास आहे, तो शेवटच्या दिवशीच कापावा लागतो. महानवमीचा उपवास सोडताना ताटामध्ये लिंबाची फोड कापून ती थोडीशी चोखावी, आंबट रस गिळावा, त्याने ते पचनासाठी सुद्धा चांगलं आहे आणि दैत्यबळी सुद्धा पूर्ण होतो. आणि त्यामुळे 9 दिवस आपण साबुदाणा किंवा भगर यावरती लिंबू वगैरे पिळून ते सेवन करू नये. आता बघा, बाहेरचे पदार्थ उपवासाला खावेत की नाही हा एक प्रश्न आहे. बरेच जण हॉटेलमधून उपवासाचा चिवडा विकत आणतात, तो खातात. बरेच जण उपवासाचे निरनिराळे पदार्थ काय विकत मिळतात ते आणून खातात. या ठिकाणी तुम्हाला एकच सांगतो, मी माझ्या डोळ्यांनी बघितलेली घटना. एक प्रसिद्ध हॉटेल होतं, म्हणजे आहे, त्या हॉटेलमध्ये उपवासाची जिलेबी मिळते. ही उपवासाची जिलेबी ते खव्यापासून बनवतात असं त्यांचा दावा आहे. आता याच हॉटेलमध्ये माझी एक महिला शिष्य धुण्या भांड्याचं काम करायला पूर्वी जायची आणि ती त्या मालकासोबत राहायची, त्यांना मदत सुद्धा करायची. आणि त्या शिष्याने बघितलं की त्या ठिकाणी ते जे पनीर आहे ते पनीर भरपूर कुस्करून घेत होते. त्या कुस्करलेल्या पनीरमध्ये ॲरेरोट आणि अजून कसली तरी पावडर सांगितली त्यांनी, मक्याच्या पिठाची पावडर, कॉर्नफ्लॉवर टाकत होते. आता मक्याचं पीठ किंवा आरारोट हे उपवासाला चालत नाही, तरी सुद्धा ते टाकत होते, कारण त्याशिवाय ते मिळून येत नव्हतं, एक संघ होत नव्हतं. त्यापासून ती जिलेबी बनवत होते आणि खात्रीशीर सांगत होते की ही उपवासाला चालते. त्यामध्ये त्यांचा धंदा आहे, त्यांचा व्यवसाय आहे, परंतु खाणाऱ्याचे हे उपवासाला त्या ठिकाणी तडा बसतो, आहे की नाही. याबरोबरच काही ठिकाणी पेढे किंवा जे काही ते पदार्थ आणले जातात, ते पेढ्यांमध्ये सुद्धा काही प्रमाणावरती मैदा कालवलेला असतो. कमी जास्त प्रमाणामध्ये मैदा असल्यामुळे तोही उपवासाला घातक ठरतो. त्यामुळे शक्यतोवर आपण घरामध्ये बनलेलेच पदार्थ खावे असं माझं मत आहे. फळांवरती उपवास धरणं केव्हाही चांगलं. आता ह्या नवरात्रीच्या 9 दिवसांच्या उपवास काळामध्ये जिरे खायला चालतात का तर हो, उपवासाला जिरे चालतात, परंतु त्या ठिकाणी मोहरी, हळद, हिंग यांचा वापर चालत नाही. तुम्ही तेल किंवा तुपामध्ये जिऱ्याचा वापर करू शकता. उपवासासाठी तेल कुठलं वापरावं तर आपले जे आपण पदार्थ बनवतो ते शुद्ध गावरान तुपामध्ये बनवावे किंवा शेंगदाणा तेल वापरलं तरी सुद्धा चालेल. वेळ प्रसंगी सूर्यफुलाचं तेल किंवा सोयाबीन तेल घेतलं तर हरकत नाही, शेवटी तेलावरती काय. परंतु सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा तेल किंवा गावरान तुपाचा वापर केव्हाही चांगला. वनस्पती तुपाचा वापरही जास्त करू नये, कारण वनस्पती तुपही घशाला पकडतं, टॉन्सिल येतात, घसा तडतडतो. शिवाय वनस्पती तूप शरीरासाठी चांगलं नसतं, त्यामुळे फॅट वाढतं. त्यामुळे आपण आपल्या आहाराकडे, तब्येतीकडे सुद्धा विशेष लक्ष द्यावं. उपवास काळामध्ये उपवास करणाऱ्या व्यक्तीने अश्लील बोलणे, अश्लील चालणे, अश्लील
गोष्टी ऐकणे किंवा बघणे टाळावं. आता अश्लीलचा अर्थ कोणी अगदीच वेगळा घेऊ नये. अगदी इंस्टाग्रामवरती काही कमरेच्या खालचे जोक्स असतात किंवा काही सिरियलमध्ये मारामारी, शिवीगाळ दाखवलेली असते, काही वेब सिरीज किंवा पिक्चरमध्ये विभत्स दृश्य असतात. अशा सर्व गोष्टींमुळे आपल्या सदाचारी आणि सात्विक आचरणावरती आणि मनावरती परिणाम होऊन मनामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर षड्रिपू निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अधिकाधिक सात्विक गोष्टी पाहाव्या, सात्विक गोष्टी वाचाव्या, सात्विक ग्रंथ वाचावे, सात्विक सिरियल बघाव्या, देवी दैत्य किंवा त्यांचं युद्ध किंवा जगदंबेशी संबंधित देवी भागवताच्या कथा, स्टोरी, मूव्ही हे बघत राहावं, ज्यामुळे आपल्या भक्तीमध्ये त्या ठिकाणी वाढ होईल आणि आपल्याला जगदंबेबद्दल ओढा निर्माण होईल. आता बघा, उपवास काळामध्ये सकाळ संध्याकाळ जगदंबेची आरती स्वतःच्या घरामध्ये नक्की करावी. त्या ठिकाणी गुगळ असेल, राळ असेल किंवा ऊद असेल याचा कोळशावरती, जळत्या निखाऱ्यावरती आहुती टाकून त्याचा धूप तयार करून तो पूर्ण घरामध्ये आणि कलशापाशी फिरवावा. आता काही जण म्हणतात की देवीला ऊद चालत नाही, तर तो चालतो की नाही? तर बघा, देवीला ऊद चालतो. गणबाई मोगरा गणाची जाळी या साखराबाई टेकाळे यांच्या प्रसिद्ध गाण्यामध्ये स्पष्ट ओळ आहे, उद कापूर आंबाच्या मोहरी, उद कापूर माझ्या देवीच्या मोहरी. म्हणजे आंबाच्या समोर उदाची धुनी दिलेली आहे. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये सुद्धा अतिशय उच्च क्वालिटीचा, चांगल्या प्रतीचा ऊद विकत मिळतो. माहूरगड, रेणुका, सप्तशृंगगड, वणी, कोल्हापूर किंवा तुळजापूर येथे सुद्धा भोजनाच्या आधी जगदंबेला धुपाचाच नैवेद्य दाखवला जातो. यामध्ये गुगळ आणि ऊद दोन्हीही असतात. देवीला ऊद चालतो. काही जणांचा गैरसमज आहे की ऊद हा मुसलमानांच्या दर्ग्यामध्ये जाळल्यामुळे तो देवीला चालत नाही. ऊद हा पूर्वीकार काळापासून हिंदू धर्माचा भाग होता. मुस्लिम धर्म हा अतिशय अलीकडच्या काळामध्ये उदयाला आलेला धर्म आहे. त्यामुळे त्यांच्यामध्येही उदाला पवित्र मानतात, ते उदाला लोबान म्हणतात. परंतु आपण आपला ऊद देवीला नक्की दाखवावा, तो चालतो. नवरात्रीच्या 9 दिवसाच्या काळामध्ये घरी आपण आरती घ्यावी. दुर्गे दुर्गट भारी असेल, अश्विन शुद्ध पक्षी अंबाबाई सेल सिंहासनी, जय जय जगदंबे श्री अंबे रेणुके कल्पकदंबे किंवा लो लो लागला अंबेचा, जय जय भवानी मनरमणी किंवा कुलदैवत स्वामिनी तू आदि माया निरंजनी, अशा कुठल्याही प्रसिद्ध आरत्या आपण त्या ठिकाणी गाव्या. आरती घेत असताना घरातील सर्व सदस्यांनी आळीपाळीने जगदंबेचं औक्षण करावं, कलशाला ओवाळावं, म्हणजे प्रत्येकाचा भाव त्या ठिकाणी जागृत होईल. आजूबाजूच्या देवीच्या मंदिरांमध्ये किंवा दुर्गा उत्सव मंडळाच्या आरतीला सुद्धा हजर राहावं. त्या ठिकाणी आपल्या घरातून लाह्या, राजगिरा किंवा खडी साखरेचे फुटाणे जे उपवासाला चालतात असे पदार्थ नेऊन ते वाटावे आणि त्या ठिकाणी उपवास असणाऱ्या व्यक्तीला आपल्या पदरचं काही ना काहीतरी दान देण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे काही मंदिरांमध्ये घटी बसण्याची पद्धत असते. जसं तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरांमध्ये अनेक आराधी महिला माळपरडी घेऊन जाऊन 9 दिवस देवीच्या मंदिरामध्ये राहतात. अनेक खेड्यापाड्यांच्या मंदिरामध्ये सुद्धा महिला 9 दिवस जगदंबे समोरच बसतात. याला घटी बसणे असं म्हणतात. म्हणजे 9 दिवस देवी समोरच राहणे, जेवणे, झोपणे, तिथेच जवळपास आपले सर्व प्रातःविधी उरकणे आणि 9 दिवस देवीच्या मंदिराचा परिसर न सोडणे, याला घटी बसणं असं म्हणतात. जगदंबा देवी संस्थांमध्ये सुद्धा माझ्या घरी अनेक माझे शिष्य आणि काही जण घटी बसतात. म्हणजे 9 दिवस ते माझ्या घरी येऊन राहतात. आम्ही सर्वांना त्या ठिकाणी स्वागतच करतो. असे जे कोणी उपवास करणारे किंवा घटी बसणारे व्यक्ती असतील त्यांना आपण चहा, साखर, पत्ती किंवा इतर काही फळफळाव, फराळाचे पदार्थ, उपवासाचे पदार्थ इत्यादी दान दिले पाहिजे, जेणेकरून त्यांच्या उपवासामध्ये त्यांच्या पोटाची शांती म्हणून आपल्यालाही काहीतरी पुण्यभाग लाभेल. याबरोबरच अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी परडी भरण्याची पद्धत सुद्धा कुलधर्म कुलाचारामध्ये काही ठिकाणी मोडते. 5 आराधी महिला बोलवून त्यांची परडी अष्टमी किंवा नवमीला भरण्यात येते. किंवा देवीच्या दर्शनाला गेल्यावर तिथे बसलेल्या महिलांच्या परडीमध्ये मिठापिठाचा जोगवा किंवा पैसे टाकले जातात. कुठलाही जोगवा असो, शिधा स्वरूपामध्ये असो, दक्षिणा स्वरूपामध्ये असो, तो द्यायला पाहिजे. बरं, ज्यांच्या कुळामध्ये कधीच परड्या भरत नव्हते पण त्यांना परडी भरण्याची इच्छा झाली, असे लोकही परडी भरू शकतात का? तर नक्की भरू शकतात. देर से आए लेकिन सुधर से आए. देवीच्या भक्तांचं ते भिक्षापात्र आहे. देवीच्या भक्ताला भिक्षापात्रामध्ये देवीच्या नावाने काहीतरी दान देणं यामध्ये मोठं पुण्यच आहे. ते आपण नक्की करावं. नवरात्राच्या 9 दिवसांमध्ये जोगवा मागावा की मागू नये हा मोठा वादाचा विषय. आता आमची पद्धत अशी आहे की मी स्वतः नवरात्राच्या 5व्या माळेला जोगवा मागतो, 7व्या माळेला मागतो, 9व्या माळेला सुद्धा मागतो.
मग लोकांनी टीका केली, 9 दिवस कुठे परडी घेऊन जोगवा मागायला चालतो का, हे चुकीचं आहे. मग मला या ठिकाणी प्रश्न विचारावासा वाटतो, नवरात्राच्या 9 दिवसामध्ये ज्या महिला परडी घेऊन देवीच्या मंदिरामध्ये बसतात त्यांच्या परड्यांमध्ये तर आपण नेऊन जोगवा वाढतो, तो त्या घेतात. त्यांच्या परडीमध्ये आपण नेऊन दक्षिणा ठेवतो, तो त्या घेतात. परडीमध्ये घ्यायला चालतं म्हणूनच त्या परड्या घेऊन बसलेल्या आहेत ना. ते जगदंबेचं भिक्षापात्र आहे. जगदंबेचं भिक्षापात्र 365 दिवस पवित्र आणि सुरू असतं. नवरात्रामध्ये जोगवा मागू नये आणि नवरात्र झाल्यावरच मागावा, ही पद्धत मला मान्य नाही. भिक्षा तुम्ही जगदंबेच्या नावाने केव्हाही देऊ शकता आणि घेऊ शकता. उलट नवरात्र तर हा महापवित्र असा पर्व काळ आहे. याबरोबरच नवरात्रीच्या ह्या 9 दिवसांच्या काळामध्ये जेव्हा उपवास सोडण्याची पाळी येते, तर तो उपवास सोडण्याचा जो काही स्वयंपाक असतो, त्या स्वयंपाकामध्ये काही ठिकाणी कांदा लसूण वापरला जातो. तो वापरावा की न वापरावा, तर कुलधर्म कुलाचार आहे बघा. काही ब्राह्मण कुटुंबांमध्ये आणि ज्यांच्याकडे ओवळं सोवळं किंवा यज्ञोपवीत म्हणजे जानवं धारण केलं जातं, अशा काही कुटुंबांमध्ये सोवळ्यातील स्वयंपाक असतो आणि त्या ठिकाणी कांदा लसूण अजिबात वापरला जात नाही. परंतु बऱ्याच ठिकाणी कांदा लसूण वापरूनही स्वयंपाक केला जातो. त्यामुळे आपली जी पद्धत आहे ती योग्यच आहे असं त्या ठिकाणी आपण गृहीत धरून जे आहे त्या पद्धतीनुसार स्वयंपाक करावा. जगदंबा सत्व रज आणि तम म्हणजे सात्विक राजसिक आणि तामसिक अशा 3ही स्वरूपामध्ये आहे. तिला तुम्ही विना कांद्या लसणाचं दिलं तरी ती स्वीकारणार आहे, कांदा लसूण घालून दिलं तरी स्वीकारणार आहे, तामसिक दिलं तरीही स्वीकारणार आहे, कारण ती त्रिगुणातीत आहे, त्रिगुणाच्या पलीकडची आहे. आता नवरात्रीच्या दिवसांमध्ये मटण वगैरे शिजवून देवीला दाखवलं जातं. काही कुटुंबांमध्ये मांसाहार दाखवला जातो. हे योग्य की अयोग्य? हे बघा, त्यांच्या ठिकाणी योग्य सुद्धा आहे आणि धर्मशास्त्रीय दृष्ट्या अयोग्य सुद्धा आहे. परंतु बऱ्याच कुटुंबांमध्ये मी प्रबोधन करून मांसाहार बंद करायला सांगितलं की अष्टमी नवमीला मटण देवीला दाखवू नका. बऱ्याच जणांनी माझं ऐकलं. परंतु काही कुटुंबांची पद्धत अशी होती की ते म्हटले, सर किंवा भाऊ, आमच्या हातातच काही नाही, आमचे सासू सासरे किंवा आई वडील कर्मठ आहेत, जर त्यांना आम्ही मांसाहार शिजवू दिला नाही तर घरामध्ये मोठा वाद होईल, त्यामुळे आमचा नाईलाज आहे, मग आम्ही काय करावं. अशा प्रसंगात सांगतो, ज्यांच्या घरामध्ये असं मटण शिजणारच असेल आणि घरचे कोणी ऐकत नसतील तर मग तो मांसाहार शिजू द्यावा. परंतु जगदंबेला नैवेद्य देताना गोड्या नैवेद्याचाच घास पहिले द्यावा. गोड्या नैवेद्याला पाणी फिरवावं, त्यानंतर तुम्ही काय मांसाहार ठेवायचा तो ठेवू शकता. मुळात मांसाहार हा देवीला चालतच नाही, तो तिच्या दैत्यासाठी असतो. देवी नेहमी गोड घासच घेते, मधुर घासच घेते. आता विषय राहिला स्वतः खाण्याचा, तर आपण जरी ते दैत्यासाठी शिजवलेलं असलं तरी माणसाची जीभ मोठी चालू आहे. त्या जिभेलाच रसना म्हणतात. ही रसना मोठी चाबरी आहे. हिला नाना प्रकारचे चव आणि भोग घ्यावेसे वाटतात, त्याशिवाय तिची क्षुधा शांत होत नाही. त्यामुळे मग ज्यांना मांसाहार करायचाच आहे त्यांनी, मी सांगत असतो, पहिले तुम्ही चतकोर पोळी किंवा अर्धी पोळी अर्धी चपाती तुम्ही गोड खा किंवा साखरेसोबत खा, गुळासोबत खा आणि त्यावरती उपवास सोडून हात धुवा. हात धुतला म्हणजे तुमचा उपवास गोडावरती सुटला आणि अर्ध्या पाऊण तासानंतर मग तुम्ही मांसाहारी नैवेद्य खाल्ला तरी हरकत नाही. खरं पाहता खाऊच नाही, पण ज्यांच्या घरी अटीतटीचा प्रसंग आहे त्यांच्यासाठी ही पळवाट सांगतोय. बघा, आता नवरात्रीच्या 9 दिवसाच्या काळामध्ये देवीला बोकड बळी देणे योग्य की अयोग्य? तर मी सांगतो, तो बळी देणं योग्यच आहे. कारण मी स्वतः माहूरगड पीठ परंपरेमधील भोपी कुळातील शिष्य आहे. परमपूज्य गुरु परशुराम नाना आंबोरे आमचं कुळ माहूरचं भोपी कुळ येतं, म्हणजे आम्ही पुजाऱ्याच्या कुटुंबातील आहोत. आमच्या माहूरगड परंपरेमध्ये जी जगदंबा रेणुका माता स्वतः ब्राह्मणांची कुलस्वामिनी आहे, अनेक ब्राह्मणांची, सोनारांची, उच्चभ्रू कुटुंबाची कुलस्वामिनी आहे, ज्यांच्या कुटुंबामध्ये कांदा लसूण सुद्धा देवीला चालत नाही, अशांची कुलस्वामिनी आहे. अशा माहूरगडच्या रेणुका मातेला माहूरगडावरती बोकड बळी आहे. तुम्ही माहूरगडला जाऊन त्या प्रथेची माहिती घेऊ शकता. तुम्हाला ते ग्रंथांमध्येही आढळतं. तुम्हाला ते त्या ठिकाणी काही जण म्हणतील कुठला ग्रंथ, नाव सांगा, तर 3.5 शक्तिपीठ दर्शन हा तांदळे यांचा ग्रंथ आहे. त्यामध्ये तुम्ही शोधा, त्यामध्ये तुम्हाला सापडेल. आणि स्वतः पुजारीच आमच्या घरचे असल्यामुळे, म्हणजे आम्ही त्यांच्या कुळातील असल्यामुळे नेहमी गप्पा वार्तालाप असते. प्रत्येक बारीक सारीक तिथलच्या गोष्टींची माहिती सुद्धा आम्हाला मिळत असते. तर माहूरगडावरती जगदंबा रेणुका मातेला महानवमीच्या दिवशी बोकड बळी देण्यात येतो आणि मांसाहारी नैवेद्य देवीच्या दैत्याला असतोच असतो.
तुळजापूर मधला अजाबळी तर सर्वश्रुत आणि प्रसिद्धच आहे. होमकुंडामध्येच बोकड कापून तो स्वाहा करण्यात येतो. सप्तशृंग गडावरती सुद्धा बोकड बळी होता. मध्यंतरी काही काळ ती प्रथा बंद झाली होती, पण आता ती पुन्हा सुरू झाली आहे आणि पायरीवरती देवीला तो बळी देण्यात येतो. पूर्वी मंदिरामध्ये द्यायचे. कोल्हापूरमध्ये सत्व स्वरूपी असणारी महालक्ष्मी, परंतु महालक्ष्मी देवीच्या गाभाऱ्याच्या बाजूला असणाऱ्या भवानी मंडपामध्ये नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये बोकडबळी देण्यात येतो. सांगायचा उद्देश काय, 3.5 शक्तिपीठांच्या सर्व मूळ पीठांवरती बोकडबळी प्रथा आहे आणि मी प्रथेला मानणारा माणूस आहे, त्यामुळे मी बोकडबळीचं खुल्या मनाने या ठिकाणी समर्थन करतो. परंतु त्या ठिकाणी मूळ पीठावरती बोकडा जो कापला जातो, त्या बोकड्याचा मांस मौज मजा म्हणून वाटलं जात नाही किंवा खाल्लं जात नाही, ते स्वाहा केलं जातं. दैत्यापुरता मांसाचा नैवेद्य दाखवून बाकीचं सर्व तो जो भक्ष्य आहे तो होमामध्ये जाळण्यात येतो. परंतु याच्या विपरीत ज्यांच्या घराण्यामध्ये मांसाचा पदार्थ आहे, मी त्याला विरोध का करतो, कारण तेथे देवीच्या नावाने तो बळी होमात जाळत नाही, तर ते किलो अर्धा किलो मांस विकत आणतात, ते शिजवतात, ते मौज मजा करून खातात पितात आणि बरेच जण मांस खाताना दारू सुद्धा पितात, जे अतिशय घातक आहे. त्यामुळे घरामध्ये आपण अशा गोष्टींना टाळलंच पाहिजे. आता येऊया आपण की सेवा कुठली करावी नवरात्रीच्या 9 दिवसाच्या काळामध्ये. तर बघा, दुर्गा सप्तशतीचे होतील तसे पाठ करावे, ते संस्कृतमधील करावे किंवा प्राकृतमधील करावे. दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करावे, त्याची पद्धत कुठली, त्याचे नीतिनियम काय, यावरती सुद्धा मी अतिशय सविस्तर समग्र असा व्हिडिओ पूर्वी बनवलेला आहे. त्याही व्हिडिओची लिंक मी आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देतो, कमेंटमध्येही देतो. तुम्ही त्यावरती जाऊन क्लिक करून सविस्तर माहिती बघू शकता. म्हणजे बघा, यापूर्वी आपण दुर्गा सप्तशतीचा जो पाठ केला त्याची ही लिंक मी आज तुम्हाला देणार आहे. फुलवरा कसा बांधावा याची सुद्धा लिंक मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. आता बघा, कुंजिका स्तोत्राचे पाठ तुम्ही करू शकता, दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता. कुंजिका स्तोत्राचे दररोज 11, 21 किंवा 51 पाठ केले तरी चालतील. देवी सुक्त, अर्गला स्तोत्र, किलक सुक्त, रात्री सुक्त किंवा त्या ठिकाणी नारायणी स्तुती, महालक्ष्मी अष्टक, महालक्ष्मी स्तोत्र, रेणुका कवच, रेणुका स्तोत्र, महाकाली कवच, महाकाली स्तोत्र किंवा देवी शतोष्टर नामावली किंवा देवी सहस्र नामावली, काहीही तुम्ही जगदंबेच्या नावाशी संबंधित ग्रंथ, मंत्र, स्तोत्र, अष्टक वाचू शकता किंवा आपण देवी भागवत ग्रंथ सुद्धा वाचू शकतो. आता काही जण म्हणतात, सर हे चालतं का, ते चालतं का, हा ग्रंथ चालतो का, तो चालतो का? अहो, ज्याच्यात जगदंबेचं नाव आलंय ते सर्वच चालणार आहे ना. जगदंबेचं महापर्व आहे, तिच्या कुठल्याही रूपाचं तुम्ही चरित्र वाचलं, मग ते रेणुका असो, यल्लम्मा असो, महाकाली असो, कुठल्याही स्वरूपाचा असो, आपल्या राज्यातील असो किंवा परराज्यातील असो, ती जगदंबाच आहे. कुठल्याही स्वरूपातील तिचं स्वरूप वाचा, चरित्र वाचा, मंत्र, स्तोत्र, कवच वाचा, ते चालणारच आहे. आता आपण वाचताना काय काळजी घ्यावी, वाचताना ते झोपून वाचू नये, अपवित्र कपड्यांवरती बसून वाचू नये, म्हणजे गादीवरती, पलंगावरती लोळून पुस्तक वाचणे. जगदंबे समोर बसून पाठ चौरंगावरती ग्रंथ ठेवून आपण स्वतः आसनावरती बसून पवित्र पूजा करून त्यानंतर ग्रंथ वाचावा. याशिवाय ग्रंथ वाचत असताना एक रिकामं आसन आपल्या बाजूला मांडावं, जे जगदंबेसाठी आहे अशी भावना ठेवावी. कारण जगदंबेचं वचन आहे की ज्या ज्या ठिकाणी दुर्गा सप्तशतीचा पाठ होईल त्या त्या ठिकाणी मी स्वतः तो पाठ ऐकण्यासाठी बसेल, म्हणजेच आपल्या बाजूला जगदंबा बसलेली आहे अशी श्रद्धा आपल्या मनामध्ये ठेवावी. याबरोबरच या नवरात्रीच्या ह्या शुभ काळामध्ये आपण नरवार्न मंत्राचा अधिकाधिक जाप करावा. कुठले सप्तशतीतील आपले आवडते मंत्र असतील त्यांचा जाप केला तरी सुद्धा चालेल. सर्वश्रुत आणि सुपरिचित मंत्र म्हणजे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते नमो देवे महादेवे शिवाये सततम नमः नमः प्रकृती भद्राये नियतः प्रणिता स्मताम किंवा या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः. कुठल्याही स्वरूपातील जगदंबेचं ध्यान, मन, स्तुती मंत्र आपण केला तरी सुद्धा चालेल. नरवार्न मंत्र केला तरी सुद्धा चालेल. नरवार्न मंत्र तुम्ही गुरुमुखातून घेतला नसेल तरी हरकत नाही. 9 दिवसाच्या काळामध्ये तुम्ही तो जगदंबेलाच गुरु मानून करू शकता, काही हरकत नाही. याबरोबरच जय जगदंब, श्री जगदंब, जय जगदंब, श्री जगदंब असा नामघोष सुद्धा जगदंबेचा अखंड मुखामध्ये सुरू ठेवावा. आता या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतो की नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये काय काय आपण सभ्यतेचे नियम पाळावे उपवास करणाऱ्याने किंवा कुळामध्ये. तर बघा, सर्वसाधारणपणे जमिनीवरती शयन करावं, म्हणजेच कॉटवर किंवा पलंगावर झोपू नये. म्हणजे आजारी, बिमार आणि अशक्त असतील, अपंग असतील त्यांना काही हरकत नाही, पण जे धडधाकड असतील त्यांनी जमिनीवरती शयन करावं.
स्वच्छ धुतलेले कपडे जमिनीवरती अंथरावे. एखादी शॉल असेल, सतरंजी असेल किंवा एखादी चटई असेल, मॅट असेल, ती स्वच्छ धुतलेली टाकावी, तिच्यावरती झोपावं. नवरात्रीच्या 9 दिवसांच्या काळामध्ये स्वच्छ कपडे परिधान करावे, काळे वस्त्र शक्यतोवर घालू नये. आणि याबरोबरच मांसाहार करणे, धूम्रपान करणे, त्या ठिकाणी कडू असत्य वचन बोलणे, मग अशी सांगितलं मी की श्लाघ्य अश्लाघ्य या गोष्टींचं पालन करणे, या सर्व गोष्टींचं आपण त्या ठिकाणी पालन करावं. अशा पद्धतीनुसार आपण नवरात्राचे 9 दिवस पाळावे. आता उत्थापनाच्या दिवशी काय करावं, तर उत्थापनाच्या दिवशी आपण जगदंबेला प्रार्थना करावी की आई, तुझी जशी होईल तशी सेवा मी 9 दिवस केली आहे. आता तुझी महानवमी आहे, तर तुझ्या महानवमीनिमित्त मी तुला या ठिकाणी विसर्जन करतो आहे. कळस रूपामध्ये जरी मी घटाचं विसर्जन केलं तरी तू वर्षभर कुलस्वामिनी म्हणून, माझी इष्टदेवता म्हणून, माझी आई म्हणून, माझी अंबाबाई म्हणून माझ्यासोबत राहणारच आहेस, असं म्हणून कळसाला हळद कुंकू लावावं, अक्षदा वाहाव्या, पुनरागमनायच असा मंत्र म्हणून कळस हलवावा. आणि त्या ठिकाणी सर्व तो जो नारळ आहे कळसाचा, तो नारळ घरामध्ये फोडून त्याचा प्रसाद करून खावा, किंवा तो घरामध्ये बांधून ठेवला तरी चालेल, किंवा तो तुम्ही घरामध्ये सुरक्षित ठिकाणी संग्रहित ठेवला तरी सुद्धा चालेल. परंतु घटाचा नारळ शक्यतोवर पाण्यामध्ये विसर्जन करू नये. घटाच्या खालची माती, उगवलेलं धान्य, थोडंसं धान्य त्यावरती तोडून ते धान्य आपण देवघरावरती वाहावं, थोडंसं खिशामध्ये एका दिवसापुरतं ठेवावं विजयादशमीच्या दिवशी, आणि बाकीचं धान्य, माती, पानं, ती वाघोरी म्हणजे सर्व ते खालचं ते उगवलेलं हे सर्व तृणधान्य आपण वाहत्या पाण्यामध्ये किंवा तलावामध्ये किंवा विहिरीमध्ये विसर्जन करावं. एखाद्या शेतामध्ये नेऊन ती माती टाकली तरी सुद्धा पुन्हा चालते. आता अशा पद्धतीनुसार प्रतिपदा ते महानवमीपर्यंत आपण एकंदरीत 9 दिवसांचा हा कुलधर्म कुलाचार पाळावा. आणि या ठिकाणी मला अधिकाधिक आवाहन करावं वाटतं. काही कुटुंबातील मुलं हट्ट करतात की आई मला नवरात्रीचे उपवास धरू दे ना, पण त्यांचे आई वडील त्यांना धरू देत नाहीत. नाही, तुला उपवास झेपणार नाही, तुला सहन होणार नाही. तर असं करू नये. त्यांच्याने जेवढे दिवस झेपेल, 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, तेवढे दिवस त्यांना उपवास करू द्यावा. ज्या दिवशी त्यांना सहन होणार नाही त्या दिवशी त्यांनी अन्न खाल्लं तरी चालेल, जगदंबा कोणावरही कोपत नाही. परंतु निदान तेवढे दिवस तरी त्या मालकांना आपल्या संस्कृतीचा परिचय येईल, त्यांना आपल्या संस्कृतीची जाण निर्माण होईल, ते आपल्या संस्कृतीच्या चाकोरीमध्ये बांधले जातील, जेणेकरून जुनी पिढी संपल्यावर नवीन पिढी सुद्धा हा वारसा यथोचितपणे पार पाडेल. त्यामुळे ज्या लहान बालकांची इच्छा असेल त्यांना 9 दिवस मात्र उपवास धरण्याची परवानगी पालकांनी द्यावी. त्यांना भरपूर फराळाचे पदार्थ खाऊ घालावे, फायबरचे पदार्थ खाऊ घालावे, फळे फळाव, उपवासाचे पदार्थ, अजून काय काय पोषक असेल ते तुम्ही देऊ शकता किंवा स्वतःही खाऊ शकता, परंतु उपवास करणाऱ्याला मात्र अडवू नये. गंमत तुम्हाला सांगतो, माझे परमपूज्य गुरु परशुराम नानांचं वय सध्या 95 सुरू आहे, आणि मागच्या वर्षी त्यांची तब्येत अतिशय खराब होती. नवरात्रीमध्ये 9 दिवस त्यांना उपवास धरायला नाही सांगितला, परंतु जेव्हा त्यांना विरोध करण्यात आला, नानांनी चक्क गळा काढून रडायला सुरुवात केली. सर्वजण घाबरले. गावच्या लोकांनी पाया पडून विनंती केली. गावचे लोक नानांना आईमाय म्हणतात, तर गावचे लोक म्हणत होते की आईमाय तुम्ही उपवास धरू नका. पण नानांनी सांगितलं नाही, मला जीव गेला तरी चालेल, मी माझ्या रेणुका मातेचा, तुळजा भवानीचा उपवास तोडणार नाही. आणि 9 दिवस नानांनी उपवास धरलेच धरले. बरं, उपवास धरणं एवढे कठीण आहेत त्यांचे की फक्त काळ्या कॉफीवरती 9 दिवस उपवास धरतात. पाणी उकळून त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची, काळी कॉफी टाकायची, 9 दिवस निवळ काळ्या कॉफीवरती असतात. आज एवढं वय आहे, कधी कधी आम्हाला स्वतःची लाज वाटते की आपण एवढं कमी वयामध्ये साबुदाणा खातो, भगर खातो, वरईचा भात खातो, फळं खातो, चिवडा खातो, सर्व गोष्टी खातो, तरीही कधी कधी भूक लागते ना. आपले गुरु किती मुक्तपणे आई जगदंबेशी एकरूप झालेले आहे. पण नानांचं ही वागणूक मला प्रेरणा देते, माझी वागणूक इतर सदस्यांना प्रेरणा देते. मागच्या वर्षीची खंत म्हणजे मागच्या वर्षी माझ्या लिव्हरला एकाएकी फार जास्त प्रमाणावरती सूज आल्यामुळे मला मागच्या वर्षी नवरात्रीचे उपवास करता आले नाही, ते खंडित झाले. या गोष्टीचं मला प्रचंड वाईट वाटलं. मी त्याबद्दल पश्चातापही व्यक्त केला. परंतु अशी वेळ आई जगदंबेने पुन्हा येऊ देऊ नये. माझा कुलधर्म कुलाचार व्यवस्थितपणे उपवास अशी चालू राहावे अशी प्रार्थना आई जगदंबेकडे करतो. आजच्या व्हिडिओमधील माहिती मला जेवढी सुचली, जेवढी आठवली, जेवढी सांगता येईल तेवढी मी सांगायचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे. आणखीन काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला लिहून पाठवा. हो, आणखीन मला 1-2 प्रश्न आठवलेत गड्या. आता व्हिडिओ बंद होणार होता पण आठवलेत तर बोलून टाकतो.
एक प्रश्न असा विचारण्यात आला की घटस्थापना जर करायची असेल तर जर समजा एखाद्या व्यक्तीला 2-3 भाऊ आहे, त्या 2-3 भावांपैकी मोठ्या भावाच्या घरामध्ये घटस्थापना होते, पण इतर भावांच्या घरामध्ये होत नाही, तर हे योग्य की अयोग्य? तर माझ्या मते प्रत्येक भाऊ जर वेगळा स्वतंत्र राहत असेल, त्याची खोली चूल वेगळी असेल, तर त्याची घटस्थापना वेगवेगळीच व्हायला पाहिजे. धर्मशास्त्रानुसार जर चूल वेगळी होत असेल, अन्न वेगळं शिजत असेल, तर तिथलचा कुलधर्म कुलाचारही स्वतंत्र व्हायला हवा. त्यामुळे 2 भाऊ वेगवेगळे राहत असतील, दोघांनी कलश स्थापना घटस्थापना वेगवेगळी करावी. काही ठिकाणी मान अपमानाचा विषय होत असेल तर समजून सांगावं की दादा, तुझ्याकडेही घटस्थापना राहू दे, आम्ही तुझ्याही घरी येऊ, परंतु माझ्याही घरामध्ये मला कुलस्वामिनीची घटस्थापना करू देत. हीच पद्धत त्या ठिकाणी योग्य आहे. अजून एक प्रश्न असा होता की समजा नवरात्रीच्या काळामध्येच नेमकं एखाद्या व्यक्तीला सुतक प्राप्त झालं तर काय करावं? तर जर नवरात्रीची घटस्थापना झाल्यावर सुतक प्राप्त झालं असेल तर त्या घरातील व्यक्ती एखाद्या कुमारिका मुलीच्या हाताने किंवा शेजारच्या पाजारच्या मुलीला किंवा मुलाला बोलावून त्यांच्या हाताने दररोज कळसाला माळ वगैरे टाकून घेऊ शकते, दिवाबत्ती करून घेऊ शकते आणि कलश हलवून सुद्धा घेऊ शकते. हा जो नैवेद्य द्यायचा आहे मग ते आपलं सुतक फिटल्यावर आपण कुलस्वामिनीच्या नावाने देवघरावरती दिला तरी सुद्धा चालतो. बरं, अजून एक प्रश्न त्यातून असा उद्भवेल की जर पहिले सुतक पडलेलं आहे, सुतकामध्ये नवरात्र बसतंय, तर मग नवरात्र बसवावं की नाही? तर बघा, सुतक फिटेपर्यंत नवरात्र बसवू नये. सुतक फिटल्यावर जेवढे दिवस आपल्या हातामध्ये असतील तेवढ्या दिवसात आपण देवीची पूजापाती करावी, पण मग कलश स्थापना करू नये, ती थेट पुढच्या वर्षी करावी. यातूनच तिसरा प्रश्न, सुतक काळामध्ये घटस्थापना नाही केली पण उपवास पकडले तर चालतात का? तर हो, उपवास पकडले तर चालतात. सुतक काळामध्ये देवीचा नामजप केला तरी सुद्धा चालतो. फक्त पोथी पारायण, सप्तशती पाठ इत्यादी गोष्टी करू नये. पण कुंजिका स्तोत्राचं वाचन पठन केलेलं चालतं आणि त्याबरोबरच तुम्ही मंत्र सुद्धा जपले तरी सुद्धा चालतात. याबरोबरचाच एक प्रश्न, काही कुटुंबांमध्ये लागबाटाचे नियम पाळले जात नाहीत. म्हणजे महिलांना मासिक पाळी येते किंवा महिलांना त्या ठिकाणी रजस्वला तत्व येतं. महिला रजस्वला झाल्यावर तिला मासिक पाळी आल्यावरती वेगळं बसवलं जात नाही. घर लहान असतं, पूर्ण घरामध्ये एकत्र कालवलं जातं. मग अशा प्रसंगामध्ये नवरात्रीचं पालन कसं करावं? तर मग आपण छोट्याशा 2 खिळे ठोकून एक दोरी बांधून त्याला एक पडदा लावावा. त्या पडद्याच्या आतमध्ये कलश आणि घटस्थापना ठेवावी, जेणेकरून तेथे कोणाचा हात लागणार नाही, त्याला सावली पडणार नाही. आणि दिवा ठेवताना दिव्याला आपण काच लावावा आणि काचामध्ये दिवा ठेवावा, जेणेकरून पडदा वगैरे पेटणार नाही. अशा पद्धतीनुसार आपण एका कोपऱ्यामध्ये झाकून घटस्थापनेचं पावित्र्य जपू शकतो. पुढचा प्रश्न म्हणजे, नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जो दिवा असतो तो अखंडच असावा का? तर हो, दिवा अखंड असावा, परंतु जर चुकून हुकून तो विझला तरी उगाच बाऊ करून घेण्याची किंवा भिण्याची गरज नाही. शांतपणे दुसरी वात बदलावी आणि दिवा प्रज्वलित करावा. तिसरा प्रश्न म्हणजे एक सल्ला सांगतोय तुम्हाला, नवरात्रीच्या दिव्यांमध्ये किडे पडतात बऱ्याच वेळेला. ते किडे ताबडतोब काढून फेकले पाहिजे, कारण मेलेल्या किड्याचा अर्क तेलामध्ये उतरून त्या ठिकाणी किड्याचा अर्काचा दिवा जळू शकतो आणि जे घातक आहे, तांत्रिक लक्षण आहे, त्यामुळे तसं करू नये. याबरोबरच आपण एक गुप्त तोडगं मी तुम्हाला सांगतो. नवरात्रीच्या दिव्याच्या खाली आपण थोडीशी मोहरी ठेवू शकतो आणि मोहरीवरती दिवा ठेवून 9 दिवस त्या दिव्याच्या खालीच मोहरी ठेवून 9व्या दिवशी ती मोहरी काढून ती घरामध्ये सर्वत्र शिंपली तरी सुद्धा चालते. पांढरी मोहरी किंवा भाजीमध्ये वापरण्याची काळी राई, काळी मोहरी ही सुद्धा शुभ आहे. तिने नकारात्मकता बऱ्याच प्रमाणावरती दूर होते किंवा कमी होते. आता अशा पद्धतीनुसार जेवढे प्रश्न सुचले तेवढे आपण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल अशी आशा व्यक्त करतो. अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो. जय जगदंब. नमो आदेश.